मग आता आंदोलनाला आपली सुरुवात झाल्यात जमा आहे, चर्चा सुरू आहे, सगळं सुरू आहे. पण ही चर्चा करताना काही लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्याच्यावर आपण 2 दिवसात 2-3 दिवसात बैठका घेऊन आपण त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करणार आहोत. तर आता कोणाचे काही प्रश्न आहेत का आपल्याकडे? हो आहे. बोला काय. आमच्याकडचे लोक आम्हाला विचारतात हम्म. का जे जिल्हा प्रमुख आहेत प्रकाश पाटील साहेब हा. यांची नेमकी उपोषणामध्ये भूमिका काय? प्रकाश पाटील जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या बाबतीत आता चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे खरं मला पत्रकारांनी कोणी विचारलं होतं की हे सगळं तुमचं चाललेलं आहे, तर हे चालल्याच्या मध्ये प्रकाश पाटील साहेब अजून काही बोललेले नाही किंवा प्रकाश पाटील साहेब काही प्रतिक्रिया देत नाही, त्या ठेकेदाराबद्दल काय बोलत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय? पहिली गोष्ट, प्रकाश पाटील साहेब हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. एखाद्या भ्रष्ट ठेकेदाराच्या बाबतीमध्ये त्यांनी बोलणं हे काही साहित्यिक वाटत नाही. त्यांचं कोण बोलेल? परलीचं शाखा प्रमुख बोलेल. काय जर उत्तर द्यायचं असेल तर शिवसेना एवढी मोठी संघटना आहे, त्यांचा तिथला परलीचा कोण शाखा प्रमुख असेल तर तो त्याला उत्तर देईल ना. हा भाग आहे. तर आता शाखा प्रमुख उत्तर देईल, त्याच्यावर विभाग प्रमुख असेल, उपतालुका प्रमुख असतील किंवा तालुका प्रमुख असेल, इथपर्यंत ठीक आहे. एखाद्या ठेकेदाराला प्रकाश पाटील साहेबांनी उत्तर देणं म्हणजे इथल्या तालुक्यातली जी संघटना आहे त्यांची जी हार आहे, त्याच्यामुळे प्रकाश पाटील साहेब ते उत्तर देणार आहे. दुसरी गोष्ट, प्रकाश पाटील साहेबांची याच्यामध्ये भूमिका काय आहे? तर मुद्दा असा आहे की हे जे आंदोलन चाललेलं आहे, हे आंदोलन कोणाचं आहे? संघर्ष समितीचं, आदिवासी संघर्ष समितीचं, शिवक्रांती संघटनेचं. या दोन्ही संघटनांचे प्रकाश पाटील साहेब हे काही सभासद नाही आहेत, अजूनवर झालेले नाही आहेत, बरोबर. ज्या दिवशी ते होतील किंवा ज्या दिवशी ते सांगतील तेव्हा ते त्याची भूमिका स्पष्ट करतील आंदोलन पाटील. कारण आता याच्यामध्ये अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते आपल्या पाठिंबा देत आहेत, आपल्याला सांगतायत. पण विषय तालुक्याचा आहे, एका विभागाचा आहे, गारगाव गटामधला हा विषय आहे. त्याच्यासाठी पाठिंबा जिल्हा प्रमुखांनी देणं हे काही संयुक्तिक वाटणार. तिथले तालुका प्रमुख असतील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असतील किंवा तालुक्याची जी कोणी कमिटी असेल ती देईल. प्रकाश पाटील साहेबांच्या बाबतीत संभ्रम निर्माण काय केला जात होता की त्यांच्या विरोधात कोणतरी काहीतरी बोललं म्हणून हे आंदोलन वगैरे सुरू केलंय. मुद्दा आहे त्या विषयावर आंदोलन असतं ते शिवसेनेने केलं असतं, बरोबर. शिवसेनेनी काळं फासणं असेल, पुतळा जाळणं असेल, काय आणखी काही गोष्टी त्या शिवसेनेनी केल्या असतील. आंदोलन कसं चालू आहे? रस्त्यात. मग त्यांच्या विरोधात प्रकाश पाटीलला बोलणे म्हणून जर आंदोलन करायचं तर आंदोलन वेगळं असतं, ते स्टंटबाजी असते. एका पत्रकाराने मला विचारलं का तुम्ही केवळ ते राजकारण करण्याचं म्हणून तुम्ही करताय? मुद्दा आहे की रस्ता खाल्लेला आहे, रस्ते झाले की आपल्याकडे रस्ते व्हायला लागले की नाही? आपण खोटं बोलतोय किंवा खोटं करतोय तर तिथे रस्ते झाले नसते, चौकशा सुरू झाल्या नसत्या, आंदोलनातली हवा ही पहिल्या दिवशी निघून गेली असते. तुमचं राजकारण चाललंय, तुम्ही राजकारण करा. त्यांच्या विरोधात जे काही राजकारण करायचं असतं तर ते राजकारण शिवसेना करेल ना. त्यासाठी शिवसेना पक्ष सबळ आहे, शिवसेनेची इथली ताकद आहे, ती शिवसेना करेल. जर शिवसेनेला करायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न इथे असा आहे की रस्ते भ्रष्टाचार आहे, आपलं आंदोलन रस्ते भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. आणि प्रकाश पाटील साहेबांची भूमिका ते ज्यावेळेस तिकडे आले होते, म्हणजे गारगावला एक दादासाहेब भुसेंची सभा होती, बरोबर ना, गारगाव तुमच्याच गावात होतं. तेव्हा प्रकाश पाटील साहेबांचं भाषण येते बघा, मी ते माझ्या युट्यूबवर टाकलं, सांगितलं की इथल्या रस्ते खाल्ले वगैरे भ्रष्टाचाराबद्दल ते बोललेत. त्यानंतर भाऊबीजेला आले होते, भाऊबीजेच्या कार्यक्रमामध्ये, त्यावेळेस पण ते बोलले की ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या लोकांचे रस्ते झाले पाहिजे, या लोकांची विकास कामं झाली पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. त्याच्याविषयी त्यांची भूमिका वेगळी असणार नाही आणि ते काय भूमिका बदलते असं मला वाटत नाही. प्रकाश पाटील साहेब कधी त्यांचं आंदोलन वेगळं असेल, शिवसेना वेगळी आंदोलन करायला, शिवसेना आपल्याला पाठिंबा दिला, अजून परत शिवसेनेने आपल्याला पाठिंबा दिलेला नाही. शिवसेना ज्याशी पाठिंबा देईल त्यावेळेस त्याची आपली भूमिका स्पष्ट करू. आता जे लोक विचारतात की प्रकाश पाटील साहेबांची भूमिका काय, तर प्रकाश पाटील साहेबांच्या वतीने त्यांच्याकडून तालुका प्रमुख असतील, उमेश वटराव तालुका प्रमुख आहे, तर ती लोक त्यांची भूमिका त्यावेळेस ती जाहीर करते. लोकांना तुम्ही स्पष्ट सांगा, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, जी कोणती पक्ष आहेत ती त्यांचे तालुका प्रमुख
किंवा त्या भागातले विभाग प्रमुख किंवा उपतालुका प्रमुख ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. आपल्याला त्या जिल्ह्याच्या नेत्यांनी पाठिंबा दिला पाहिजे अशातला भाग नाही. उदाहरणार्थ आता मी प्रकाश तू होतो ना, आपण कपिल पटेल साहेबांकडे गेलो होतो, भाजपचे केंद्रीय मंत्री, त्यांनी डायरेक्ट एसीना फोन लावला, ह्या भ्रष्टाचाराविरुद्ध जे आंदोलन चालू आहे त्याला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि ते काम झालं पाहिजे. भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे बोलले ना, काय बोलले, डायरेक्ट आपल्या समोर फोन लावला. पण कपिल पाटील ह्या आंदोलनाला पाठिंबा देतील अशातला भाग आपण अपेक्षा करणं ही चुकीची आहे. ऑलरेडी त्यांनी पाठिंबा नसताना त्यांनी फोन नसता केला. प्रकाश पाटील साहेबांची जर भूमिका विरोधातली आपली असते, कधीच आपल्या संघर्ष समिती मतं त्यांना पटत नसतील, शरद पटेलची मतं पटत नसतील किंवा शिवटोंडची पटत नसतील, त्यामुळे काय तसं ते बोलणार नाही. पण ज्या दिवशी ते भूमिका जाहीर करतील त्या दिवशी ते तालुका प्रमुखाच्या माध्यमातून ते जाहीर करतील. कपिल पाटील साहेबांनी आम्हाला पाठिंबा द्यावा अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. पण कपिल पाटील साहेबांची भूमिका त्यांनी ह्या रस्त्यांची चौकशी व्हावी अशी फोन करून सांगितलेलं आहे. तसं रिसं त्यांनी पत्र दिलेलं आहे पीडब्ल्यूला, त्या रस्त्यांची चौकशी करा. आता दुसरा विचार झाला तर तुम्ही त्यांच्याकडे गेले होते म्हणजे प्रकाश पाटील साहेबांकडे जाऊन तुम्ही बोललेत का किंवा इतर पक्षांशी बोलणं झालंय का? तर संघर्ष समितीचे जे 5 लोक आहेत, म्हणजे आमची भूमिका आपली अशी असावी की आपल्याला कोणाकडे जायचं गरज नाही. मला इकडे विचारलं की तुम्ही ते पाठिंबा घेण्यासाठी त्या लोकांकडे गेले असते, एक पक्षाचं नाव घेतलंय, पक्षाकडे तुम्ही गेले त्यांनी पाठिंबा तुम्हाला दिला असता. की सांगितलं दिस इज नॉट माय वेडिंग सेरेमनी. हा काय माझा लग्नाचा वाढदिवस नाहीये का सगळ्यांना मी बोलवतो या 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 या. हा आपल्या घरचा कार्यक्रम नाहीच आहे. ज्यांना यायचं ते स्वतःहून येतील, स्वतः पाठिंबा देतील. संघर्ष समितीचा कुठलाही माणूस, शिवक्रांतीचा कुठलाही माणूस कोणाकडेही पाठिंबा मागायला जाणार नाही. ही भूमिका पहिली स्पष्ट आहे. आपण सक्षम आहोत ना लढायला. लढाई आपली लढाई दुसऱ्याच्या भरोशावर का लढायची? का तो पाठिंबा देईल, ह्यो आमदार येईल, ह्यो खासदार येईल, ही लढाई आम्ही का लढू? आदिवासीची लढाई आदिवासीतल्या आमदार त्यांनी आलं पाहिजे, ही भूमिका राष्ट्र आहे आपली. ते आले तर आपण काही त्यांना नाकारणार नाही, ते आलेच पाहिजे, ही भूमिका असणंही काही गैर नाहीये. पण तुम्ही या हे सांगायला संघर्ष समितीचा कार्यकर्ता जाणार कुठल्याही राजकीय पक्षाच्या दारामध्ये आम्ही जाणार नाही का तुम्ही या. कारण हे काम सगळ्यांचं आहे. गारगाव पर्ली भागामध्ये सगळे पक्ष आहेत. तिथे मनसे आहे, ते कम्युनिस्ट आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना, सगळे पक्ष आहेत. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील तर सगळे तिथे येणं, ते त्यांनी पाठिंबा देणं किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणं हे आपल्याला अपेक्षित आहे. कारण कोणीही भ्रष्टाचाराविरुद्ध लढू नका किंवा भ्रष्टाचाराला आमचा पाठिंबा आहे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना आमचा पाठिंबा असं तर कोण सांगणार नाही. इव्हन दौलत दरोडा पण सांगणार नाही की जे भ्रष्टाचार करतात त्या पाठीशी मी आहे असं सांगतील तेही सांगणार नाही. त्याच्यामुळं आपण पाठिंबा बघायला कोणाकडे जाणार नाही. म्हणजे प्रकाश पाटील साहेब जे आहेत त्यांच्याकडे जाऊन सांगितलं तुम्ही मला पत्र द्या का, तुम्ही पाठिंबा द्या असंही मी सांगणार नाही आणि संघर्ष समितीचा कार्यकर्ताही सांगणार नाही. ते त्यांची भूमिका त्यांच्या तालुका प्रमुखाच्या मार्फत, कारण अजून टाईम आहे, 10 तारीख आहे, 10 तारखेपर्यंत ते त्यांची भूमिका जाहीर करतील. त्याच्यामुळे जे आता प्रकाश पाटीलांबद्दल उठवलं जाते त्या भागामध्ये की प्रकाश पाटील साहेबांना कोणतरी बोलला म्हणून हे सगळं झालं. म्हणजे एकाने लिहिलं होतं की हे सगळं एका माफीसाठी चाललंय किंवा त्यांनी माफी मागितली तर हा विषय संपेल. प्रकाश पाटील साहेबांची माफी मागितली तर विषय संपेल किंवा प्रकाश पाटील पाया जाऊन पडले तर प्रश्न संपेल अशातला भाग नाहीये. प्रकाश पाटील साहेबांकडे तुम्ही सगळे ओळखते त्याला ना, त्यांच्या रोज किती लोक पाया पडतात, तुम्ही पडता की नाही? तुम्ही गेल्यानंतर काय करता? पहिल्यांदा पाया पडतात. तो मोठा माणूस आहे ना, म्हणून रोज जर त्यांच्या हजारो लोक पाया पडत असतील, शेकडो लोक पाया पडत असतील, ते जिथे उभे राहतात ते लोक पाया पडत असतील, त्या आणखीन एखाद्या भामट्याने येऊन पाया पडण्यामध्ये काय मोठेपणा आहे का? त्यांनी माफी मागितली म्हणून विषय संपला अशातला भाग आहे का? ते जे काय बोलतायत त्याच्याकडे दुर्लक्ष करा. अजिबात त्यांना काय व्हॅल्यू देऊ नका. प्रकाश पाटील साहेबांची जी भूमिका आहे त्यांच्या तालुका प्रमुखाच्या माध्यमातून ते जाहीर करतील. आणखी कोणाला काय प्रश्न? सर माझा एक प्रश्न असा आहे की आता या संघर्षामध्ये इतरही समाज आणि संघटना सहभागी व्हायला तयार आहेत, त्यांचं काय करत? म्हणजे आदिवासी व्यतिरिक्त बस बरोबर. मुद्दा असा आहे, आपण ही जी संघर्ष समिती स्थापन केली तिचं नाव काय आहे? आदिवासी विकास संघर्ष समिती. आदिवासी बांधवांचा विकास करणारी जी कोण लोक असतील ती सगळी संघर्ष समितीमध्ये अपेक्षित आहे. मग त्यामध्ये लोकांचा गैरसमज असा आहे की फक्त आदिवासीच असतील.
तर आमचं असं काय ठरलं, आपलं ठरलं असं काय आदिवासी असेल सर? कोणीही येऊ दे, मी आदिवासी आहे का? नाही, मी लढतो ना. मग मीच जर आदिवासी नाहीये तर बाकीचे जे बिगर आदिवासी आपल्याकडे येतील, त्यांना आपण घ्यायचं आहे. फक्त आदिवासी बांधवांची जी संघटना नाही, तर आदिवासी विकास केले पुढे. आदिवासी संघर्ष समिती नाही, आदिवासी समाजाचा विकास करणारी जी काही मंडळी आहे ती सगळी अपेक्षित आहे. आता त्यांचा सगळ्यांचा प्रश्न असा दुसरा आहे की ती वर्गणी आहे, सभासद नोंदणी काय, तर सभासद नोंदणी आपण किती ठेवले? 1 रुपया. 1 रुपया. जो 1 रुपया देईल तो आपला सभासद होईल. मग तो कोणी असो दे. आता आदिवासी मध्ये 100 जाती आहेत. तो कातकरी आहे, कोळी आहे वगैरे. आम्ही त्या जाती भेदाच्या पलीकडे आपण आहोत. आदिवासी हा शब्द जो आपण वापरलेला आहे तो आदिवासी हा सर्व समावेशक आहे. आदिवास करणार, आधी जे राहतात तिथे मूळ निवासी जे इथले आहेत आदिवासी, ते आदिवासी बरोबर. म्हणजे आधी आपण राहायचो सगळेजण, त्यांना आदिवासी म्हटलं जायचं. मग ह्या भागात राहणारा तो आदिवासी तो आहेतच जातीने, पण ज्याला आदिवासी संदर्भात काही करायचं आहे तेही सगळी लोक यायचे. आता इतर राजकीय पक्ष त्यांच्या संघटना आहेत बघा, त्या आदिवासीच्या संघटना आहेत. बरेचसे नेते तर बिगर आदिवासीचे आहेत. आता श्रमजीवी संघटना, विवेक भाऊ पंडित हे ब्राह्मण समाजाचे आहेत, पण ते आदिवासींचं काम करतात ना. पुन्हा श्रमजीवी म्हणजे काय? जो सगळं श्रम करतो, कष्ट करून जातो तो श्रमजीवी ना. तू तर सांगा मी पण आलो, तुम्ही आले, म्हणजे मी उद्या श्रमजीवी मध्ये जातोय, भाषण करतोय, बोलत मलाही ते बोलवतात. याचा अर्थ ते आदिवासींची संघटना अशाचा भाग नाही. श्रमजीवी संघटना ही संघटना तशी कम्युनिस्ट आहे. कम्युनिस्ट सांगतात का आदिवासींची संघटना? बिलकुल नाही. कॉम्रेड अशोक ढवळे हे आदिवासी नाही आहेत, तेव्हा राजू परांजपे होते, हे काही आदिवासी नव्हते. तेव्हा सगळ्या ज्या आदिवासींच्या संघटना आहेत त्या आदिवासी संघटनांनी, आदिवासी बांधवांनी सगळ्यांना बरोबर घेतलं. आमची ही आदिवासी संघर्ष समिती ही सगळ्यांना बरोबर घेईल. त्याच्यामुळं ती उद्या आदिवासींच चाललंय. आता उद्या उपोषणाला 5 लोक आहेत ते आदिवासी आहेत, पण त्यामध्ये समजा आधी 10 लोक सांगितले का बिगर आदिवासी आम्ही बसणार आहोत, आनंद आहे ना. 5 लोक नाही, 500 लोक बसतील, काही प्रॉब्लेम आपल्याला नाही ना. हा, तसं बिगर आदिवासी लोकांनीही या संघर्ष, पहिली गोष्ट बिगर आदिवासी आदिवासी हा विषयच नाही आपल्याकडे. आपल्याकडे आदिवासी विकास संघर्ष समिती स्पष्ट पहिल्या दिवशी आपलं ठरलंय, जो आदिवासी बांधवांच्या विकासासाठी झटेल तो या संघर्ष समितीचा सभासद असेल. आता बाहेरची लोक किती लोक आले बघितलं मी आता? कुठली लोक होती? खुटल कुठे आहे? त्या विधानसभा मतदारसंघातला आहे, विक्रमगड विधानसभा. ती लोक आता आले. आता मोखाडची लोक येत आहेत, जव्हारची लोक येत आहेत. ही सगळी लोक जो ज्या आदिवासीसाठी काम करेल त्यांना आपण बरोबर घेणार आहोत. त्यांच्यामध्ये आपण कुठेही तू येऊ नको, तू ज्या जातीचा आहे, तू या पक्षाचा आहे, तू त्या पक्षाचा आहे अशातला भाग नाही. जातीचा जसं आपण सांगत नाही तसं पक्षांचाही काही संबंध नाही. सर्व राजकीय विषय होते. आता काय सांगतो की मग ते शिवसेनेचाच लोक त्याच्यामध्ये असतील, अजिबात नाही. आता सुदाम जिजाऊ संघटनेत आहे बरोबर, निलेश सामंतचे कार्यकर्ते सुद्धा आहेत ना आपल्या बरोबर. तसं प्रत्येक संघटनेची लोक, प्रत्येक राजकीय पक्षांची लोक हे आपल्या बरोबर असणार आहेत. कम्युनिस्टची लोक आपल्या बरोबर आलेत, श्रमजीवी संघटनेचे आपल्या बरोबर आलेत, तसं इतर राजकीय पक्षांचे येतील. ते सांगतात शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही आपल्याला. शिवसेनेची भूमिका नेमकी काय ती कळेल ना आपल्याला. हे शिवसेना आंदोलन लढतंय अशाला जो भ्रम पोहोचला जातो तशातला तसं नाहीये. आता प्रकाश तू कोणत्या पक्षात आहे? बीजेपी. प्रकाश बीजेपीचा आहे. आणि ते रामू कडवाल ते कम्युनिस्ट आहेत. आपल्याला त्याशी श्रमजीवी संघटनेने पाठिंबा देताना मुस्लिम कार्यकर्ता होता आपला. जातीभेदाच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे टार्गेट एकच, आमच्या भागाचा विकास. आणि हे आंदोलन पसरत जाणार आहे. आज फक्त आपण एका गटात लढतोय, परत लोक दुसरा प्रश्न विचारतात मग ते आमच्या भिवंडी वाड्याचं काय, भिवंडीच्या वाड्यावर का आंदोलन करत नाही. तर आपल्याकडे ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये भिवंडी वाडा पण आहे. 31 मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये भिवंडी वाडा आहे. अगदी
आपला गातेच खानिवली आहे, केलठण आहे, तिलसा आहे, आमचा पीक शिरोत्तर आपला गारगाव पर्यंत तो आहे. सगळे रस्ते उद्या ती लोक जर आली तर आपण काय त्यांना नाकारणार आहोत का? नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की वाडा निवडणुकीसाठी जे संघर्ष समिती लढते त्यांनी पण आमच्या बरोबर यावं. ते पण आले मंडपामध्ये बसले, त्यांनी सांगितलं तर आपला हे नाही. उलट तुम्ही सगळ्यांना सांगा की ज्यांच्या गावातले रस्ते खाल्ले, ज्यांच्या गावातल्या शाळा खाल्ल्या, ज्यांच्या गावातल्या इमारती खाल्ल्या, जे काय असते त्याची निवेदनं 3 प्रतिमध्ये घेऊन या, त्या आंदोलनात या. तुमचे पण प्रश्न आम्ही सोडवू ना, बरोबर. कारण आंदोलन आम्हाला एका दिवसात उठवायचं नाहीये. आपले प्रश्न सुटले, आज आपले सुटले. मोज गट आहे, अबिडीगर गट आहे, मांडा गट आहे, पालसे, इथली लोकांचे आपले प्रश्न सोडवायचे आहेत ना. हे आंदोलन आता थांबणार नाहीये. आपण जव्हारमध्ये जाऊ, आपण मोखाड्यामध्ये जाऊ, आपल्याला सगळीकडे जाऊ. जिथे जिथे आदिवासी गाव आहेत, आदिवासी पाड्या आहेत, त्यांचं जसं आपण काम करणार आहोत तसं बिगर आदिवासींचं पण काम आपण करणार आहोत. आणि आपल्याला कोणीही वर्जनांच्या टीका करतायत, त्यांना एकदा दिवशी कळेल का हे बरोबर करतायत. बरोबर. आता रस्ते व्हायला लागले. PWD मध्ये गेल्या 62 दिवसामध्ये बिलं काढलेली नाही. आता एक टोल वसूल करायला सुरुवात करायला लागली. कोणते 2 कोटी रुपये आले होते आता 25-15चे, त्याचे पैसे काहीतरी जमा करून मंत्र्याला द्यायचे आणि बिलं काढायचे त्यांचं चाललंय. पण कलेक्टर साहेबांचे किंवा मंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत, आधी काम बघा. आता लोक काम बघायला येतात ना अधिकारी. काम झालं असेल तर बिल द्यायला आपला प्रॉब्लेम नाही ना. पण काम झालं नसेल आणि तुम्ही जर बिल दिलं तर आमची संघर्ष समिती संघर्ष करणार. काम झालं नाही, बिल द्यायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? आपल्याला बिल देऊ दे. म्हणजे आपला लढा हा आता फक्त एका गटापुरती राहिलेला नाही. हा पालघर जिल्ह्याचा होईल, हा ठाणे जिल्ह्याचा होईल, आणि ज्यांना कोणाला महाराष्ट्रात चालवायचं महाराष्ट्रात चालवते. कारण हीच धारा घेऊन, कारण आता तुम्ही जे 5 कार्यकर्ते आहेत आपल्या वरले, हे लोकांना आदर्शवत वाटतात. ही लोक लढतायत, 62 दिवस लढले, त्यांना सगळ्यांना आवडतं. आज विकले जातील, उद्या विकले जातील. पहिल्यांदा काय सांगितलं? पैशासाठी लग्न चाललंय. पैशासाठी चाललं असतं तर हे पहिल्या दिवशी झालं असतं सगळं. किती दिवस लागतात PWDला मॅनेज करायला? PWD आपल्याला एका मिनिटात मॅनेज करेल. आपली लायकी किती आणि ते देतील किती त्याचा हिशोब नाही. म्हणजे माझी लायकी मागच्या वाक्याला सांगितले की आपल्याला 30-40 हजार रुपये जाहिरात मिळाली, ती फार मोठी होते. आम्ही 500 रुपये 1000 रुपये मागणारी माणसं, पत्रकार लोक. त्याला 50 हजार कमी आहेत, 50 लाख कमी आहेत. आता कोट्यावधीचे आकडे कुठं आहे तुम्ही सगळं ऐकताय, तुम्हाला माहिती आहे. तो विषय बाद झाला. नंतर नाही सगळं प्रसिद्धीसाठी चाललंय. याला प्रसिद्धी हवी. कोणाला प्रसिद्धी हवी? तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे? राहिला प्रश्न माझा. शहर प्रसिद्धी हवी. आणि ज्या चॅनल आतापर्यंत 56 लाख लोकांनी बघितलंय, म्हणजे फॉलोअर्स हे लाखोंच्या संख्येमध्ये आहेत. 33 वर्ष मी पत्रकारिता करतोय. हे कोणाला ते अंगावर घेऊन, कोणाला ते उरावर घेऊन प्रसिद्धी मिळवायची असते का? म्हणजे अख्ख्या ठेकेदारांच्या विरोधात जायचं, अख्ख्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जायचं आणि प्रसिद्धी मिळते. त्यात प्रसिद्धी नाही मिळत, त्याच्यामध्ये हा माणूस बदनाम होतोय. आज माझ्या विरोधात बघा, सगळे ठेकेदार गेले, सगळ्यांचे बिलं अडकलेत म्हणून. ज्यांना कामं करायला लागलेत ते शिवाय देतात, त्यांची बायकाबरोबर मला शिवाय देतात. ज्या ठेकेदाराच्या चौकशी लागल्या, जे कोण जेलमध्ये जातील त्यांची बायकाबरोबर मला शिवाय शाप देणार. याच्यामध्ये प्रसिद्धी मिळत नाही, याच्यामध्ये बदनामी होते. म्हणजे जे कोण सांगताय शहर प्रसिद्धीसाठी करतोय, तर प्रसिद्धीसाठी मला जर काय करायचं असेल तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ना. मी ठेकेदाराकडून पैसे घेईन, तुमच्याकडे भरपूर काय वाटेल, म्हणजे मोठमोठे फ्लेक्स लावीन. ठेकेदारांच्या पैशामध्ये माझी प्रसिद्धी करून घेईन. उलट ठेकेदारांशी लढून, भ्रष्ट अधिकाऱ्यांशी लढून माझी कशी प्रसिद्धी होईल? त्यामुळे शरद पटेलला प्रसिद्धी पाहिजे म्हणून तर माझी प्रसिद्धी दरवर्षी 1 जानेवारीला किंवा 1 लाख कॅलेंडर लोकांच्या घराघरात लागतात. 12 महिने राहतात. 12 महिने माझा फोटो लोक बघतात. तुम्ही स्टँडवर जा, इकडे जा, शरद पटेल दिसतोच. माझी प्रसिद्धीसाठी मला आंदोलन किंवा स्टंट किंवा ह्या गोष्टी करायची गरज नाही. आणि तुमचा प्रसिद्धीचा काही संबंधच येत नाही. तुमच्या आहे का त्या प्रसिद्धीसाठी संबंध? म्हणजे 2 मुद्दे त्यांचे आपोआप झाले. एक तर पैसे घेतील, एक तर प्रसिद्धी पाहिजे. तर तिसरा मुद्दा काय आहे त्यांचा, की यांना कोणाला पाठिंबा आहे. आपण पाठिंबा काय कोणाला गेलोच नाही. उलट श्रमजीवी पाठिंबा दिलाय, कम्युनिस्टने पाठिंबा दिलाय, अजून संघटना देते. तू प्रश्न काय विचारला की बाहेरची लोक येत आहेत, याचा अर्थ काय? बाहेरच्या लोकांना पाठिंबा द्यायला लागले. पाठिंबा द्यायला लागले.
पण ते जे काय काय बोलतायत ना त्या बोलण्याला त्यांचा काही अर्थ नाही. आता त्यांनी काही पत्र आम्ही ही कामं मंजूर केली ती कामं मंजूर केली, मुद्दा असा आहे त्या दिवशी त्याचं पत्र होतं ना काहीतरी हो. काय ते त्यांचं म्हणतात का हे काम आमचं आहे, ते आम्ही मंजूर करून आणलंय, ते तुम्हाला करता येणार नाही. हा ठीक आहे बस त्यांनी मंजूर केलं ना, त्यांनी कामं करू दे ना, कामं कोणीही करू दे, कामं झाली पाहिजे ही आपली मागणी आहे. आपली मागणी काय का आम्हीच कामं केली पाहिजे अशी मागणी आहे का आपली? तुमच्यामध्ये किती लोक ठेकेदार आहेत? कोण नाही. कोणीच नाही. उद्या समजा सांगितलं की मग सुदाम तुला हे 1 कोटीचं काम आहे, हे कर, करशील तू 5 लाखाचं काम करू शकतोस? सुदाम साधा इथे मटणाचं दुकान आहे, सुदाम 500,000 रुपये इथे येऊन कमावतोय कष्टाचे, तो कशाला तुला 10 लाखाचं 50 लाखाचं काम घ्यायला जाणार आहे? शेवटी काम कोण करणार? तेच लोक करणार आहे. म्हणजे त्यांची लढाई आपण लढतोय, जेवढी कामं मंजूर होतील तेच लोक करणार आहेत. आपला कोण कार्यकर्ता करणार आहे? हे जे 5 उपोषणाला बसणार आहेत ते काय काम घ्यायला जाणार आहे तिथे? सतू काय काम घ्यायला जाणार आहेस? तर ते जे सांगतात ना काम आम्ही करू, काम तुम्हीच करा, पण ते पूर्ण करा. चांगला करा. ओके, आणखी काय कोणता आहे प्रश्न तुमच्याकडे असेल तर प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला बांधील आहे. तुमच्यावर कुठेही शिंतोडे उडणार नाही. काय जे बदनामी असेल ती शरद पटेलची होईल, काय जे काय होईल ते शरद पटेलचे होईल. तुम्हाला मी खरोचपणे होऊन देणार नाही. आता तुमच्यावर गुन्हे दाखल झाले होते, घेतलेलं मागे पोलिसांनी. आपण चूक नाही करायची. आपण जर चूक केली, तुम्ही जर कोणाला जाऊन मारलं तर तुमची बाजू घेणार नाही. पण तुम्हाला जर कोणी येऊन मारलं तर तुमच्या बरोबर मी आहे. तुम्हाला जर कोणी शिव्या दिल्या तुमच्या बरोबर मी आहे. पण तुम्ही जर कोणाला शिव्या देणार असाल तर मी तुमच्या बरोबर नाही. आपण चूक नाही करायची. लोकशाहीने जो अधिकार दिलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे सनदशील मार्गाने आपण आंदोलन करण्याला, तो आपण करूया. बरोबर? म्हणून तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर द्यायला मी बांधील आहे. तुम्हाला जर कोणी काय प्रश्न विचारला मला व्हॉट्सअपवर पाठवा, त्या प्रश्नाचं त्यालाच उत्तर नाही देणार. सगळ्यांनी बघू द्या, ऐकू दे आपलं नेमकं काय झालंय. आंदोलन आपलं हा एक लँडमार्क ठरेल, हा दीपस्तंभ असेल. डबल कोणाला आंदोलन महाराष्ट्रात करायचं असेल तर हे आंदोलन कसं चाललं होतं ते बघा, असं लोक सांगतील. आणि हा आंदोलन एक तुमचा आदर्शवत होईल अशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. मी कोको कोलाच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं. लोहुपे डॅम त्याचं पाणी हे कोको कोला पाहिजे होतं. कोको कोला अजून झगडते पाणी पाहिजे म्हणून, अजून गाडी दिलं नाही. तिथल्या आदिवासी माझ्याबरोबर होता माणूस, ती सगळी माणसं माझ्याबरोबर आहेत. आम्ही लोहुपे तलावाचं पाणी उचलून दिलेलं नाही कोको कोला. कोको कोला ही खूप मोठी कंपनी आहे, ती आम्हाला नाही विकत घेऊ शकली. कोको कोला विषयी ठेकेदार मोठे आहेत आपले सांगतात ना, म्हणजे हे चिंदी चोर आहेत. आदिवासींचे पैसे खाणारे हे चिंदी चोर आहेत. हे काय आपल्याला विकत घेतात? त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. ओके.